और आपका बेटा हमारे कब्जे में है, उसे छुड़ाना है तो 15 लाख हमारे बैंक खाते में तुरंत ट्रांसफर करो वरना। नांदेड़ में ऐसे फोन कॉल्स ने मचाई खलबली। फेक फोन कॉल से सावधान रहने की पुलिस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे की अपील। ऑनलाइन डेटा इस्तेमाल कर अधिक जानकारी प्राप्त कर परिवार के मुखिया को वर्चुअल फोन नंबर से फिरौती की मांग करने वाले मोबाइल फोन कॉल्स ने नांदेड़ में खलबली मचाई है। विगत 15 फरवरी की सुबह 11 बजे शिवाजी नगर के एक व्यापारी पारस नगर नांदेड़ निवासी दिलीप माहोरे को इसी तरह का फोन कॉल प्राप्त हुआ, जिसमें आपका बेटा वेदांत हमारे कब्जे में है, उसको अगर छुड़वाना है तो तुरंत 15 लाख रुपए हमारे बैंक खाते में ट्रांसफर करो वरना उसे खत्म कर देंगे, ऐसी धमकी देकर फिरौती की मांग की गई थी। अमेरिका के कनाडा शहर से वर्चुअली कोड उठाकर किसी ने फोन किया था, लेकिन दिलीप माहोरे का बेटा वेदांत किसी के कब्जे में नहीं बल्कि अपने घर में ही मौजूद था। उसके बाद शहर में ऐसे कई कॉल्स कई लोगों को प्राप्त हुए थे, फिर भी दूसरों को सावधान करने के लिए दिलीप माहोरे ने जिला पुलिस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे से मिलकर इसकी शिकायत की। शिकायत की बुनियाद पर शिवाजीनगर पुलिस स्टेशन में अज्ञात आरोपी के खिलाफ फिरौती का मामला दर्ज किया गया है, ऐसी जानकारी दिलीप माहोरे ने दी है। तो वहीं इस तरह के फेक फोन कॉल से सावधान रहने की अपील जिला पुलिस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से की है। मी दिलीप हरिभाऊ माहोरे। मी सकाळी 10:58 मला एक विदेशी कॉलवरून फोन आला की तुमचा मुलगा माझ्या ताब्यामध्ये आहे, आम्हाला 15 लाख रुपये देण्यात यावे। त्यांनी एका मंत्र्याच्या मुलीची छेड काढलेली आहे, मला 15 लाख रुपये देण्यात यावे अशी त्यांनी मला मागणी केली होती। मुलगा घरीच होता। मग आम्ही याच्यानंतर त्या अनुषंगाने आम्ही SP साहेबांकडे गेलो। नंतर सायबर सेलला पण तक्रार दिली, शिवाजीनगरला गुन्ह्याची नोंद झाली। त्याच्यामुळे आम्ही खूप भयभीत झालेलो होतो त्या प्रकरणामुळे। मुलगा आमचा घरी होता, घरी जाऊन मुलाला आणलं, नंतर आम्ही SP ऑफिसला घेऊन गेलो त्यांना साहेबांकडे। नांदेड जिल्ह्यामध्ये आपण एक खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये काही व्यक्ती त्यांना कॉल करून त्यांचा मुलगा त्यांच्या ताब्यात आहे आणि तुम्ही एवढी खंडणीची रक्कम ताबडतोब 1 तासाच्या आत ट्रान्सफर करा असं सांगून धमकावत होते। त्या अनुषंगाने आमच्याकडे एक डॉक्टर साहेबांनी तक्रार केलेली होती। त्यांना 2017 आणि 20 मध्ये काही पत्र प्राप्त झालेले होते, त्यामध्ये रिंदाच्या नावाने त्याला धमकी दिलेली होती। वस्तुतः ही धमकी खोटी होती हे त्यांना त्यावेळेस कल्पना होती, परंतु या तक्रारीनंतर आणखी काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या। त्यामध्ये असे फायझिंग कॉल्स म्हणजे अनेक व्यक्तींना अशा प्रकारचे कॉल करायचे आणि त्यांचा मुलगा सोशल मीडियावरून किंवा इकडून माहिती घेऊन की तो बाहेर शिकतो याची माहिती घेऊन त्यांना कॉल करायचा आणि त्यांना सांगायचं की त्यांचा मुलगा आमच्या ताब्यात आहे आणि नंतर मग त्यांना इतर प्रकारे की तुमचा मुलगा कुठे राहतो याची सुद्धा आम्हाला माहिती आहे। एकतर आमच्या ताब्यात असं सांगायचं किंवा तुमचा मुलगा कोण आहे, हा तुमचा मुलगाच आहे ना, तो इथे बाहेर शिकतोय ना, अशा प्रकारचं त्यांना धमकी द्यायची आणि या भीतीचा फायदा घेऊन त्यांना तासाभरात आम्हाला पैसे ट्रान्सफर करा असं सांगायचं। अशा पद्धतीचे त्यांनी कॉल केलेले आहेत। हे कॉल फायझिंग कॉल्स आहेत, व्हर्च्युअल नंबरवरून करण्यात येतात हे कॉल आणि याच्यामध्ये विक्टिम घाबरून त्यांना पैसे दिले की ते संपर्क तोडतात। त्यामुळे अशा कुठल्याही कॉल्स आली तर घाबरून जाऊ नये आणि अशा प्रकारच्या कॉल्सला न घाबरता पोलिसांना कळवावं। हे एक इंटरनॅशनल रॅकेट आहे आणि यामध्ये व्यक्तिशः कोणीही इन्व्हॉल्व नसतं। रॅन्डमली कॉल केले जातात आणि व्हर्च्युअल नंबर इंटरनेटवरून घेऊन हे कॉल होतात, सोशल मीडियाचा अभ्यास घेऊन कॉल होतात। तरी वैयक्तिक जीवन आणि इतर गोष्टी जास्त सोशल मीडियावर टाकू नये आणि या कॉल्सला फसू नये अशी आमची विनंती आहे, आव्हान आहे। आणि अशा काही तक्रारीला आम्हाला कॉल करावा। हा +89 हा एक नंबर आहे आणि कॅनडा किंवा इतर देशांचे कुठलेही व्हर्च्युअल नंबर आपण वेबसाईटवरून पिकअप करू शकतो आणि त्याद्वारे कॉल करू शकतो। तर हे बेसिकली फेक कॉल्स आहेत। त्यांचं VPN नंबर किंवा हे ट्रेस केल्यानंतर ते व्हर्च्युअल नंबर्स आहेत लक्षात येत आहे आणि त्यामुळे कुठूनही कॉल आला तर घाबरू नये।